हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजचा व्हिडिओ हा केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयाबद्दल आहे. आपल्याला माहीत आहे केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयाची एक्झाम हे 15 दिवसापहिले झालेली होती. ठीक आहे. खूप मुलांनी त्यासाठी फॉर्म भरले होते. तर आज आपण पाहणार आहोत की टोटल किती फॉर्म भरले गेले आहे KVS आणि NVSमध्ये. ठीक आहे. जसं तुम्ही पाहू शकता, ही ऑफिशियल वेबसाईट आहे करिअर पॉवरची. यांनी RDI टाकला होता, त्यांना ही इन्फॉर्मेशन भेटली आहे. तर जवळ 9 लाख कॅन्डिडेट्स यांनी नाही का KVS आणि NVSचे फॉर्म भरला आहे आणि 8.5 लाख लोकांनी एक्झाम दिला आहे. म्हणजे खूप चांगलं कॉम्पिटिशन राहणार आहे KVS आणि NVSसाठी. ठीक आहे. आपण याच्यात पाहू शकतो की नियरली 10 लाख लोकांनी अप्लाय केला होता. त्याच्यापैकी 9,64,000 लोकांनी एक्झाम दिली आहे. ठीक आहे. टोटल वॅकन्सी होती 15,000. त्याच्यातली KVSची होती 9,000 वॅकन्सी आणि NVSची होती 5,000 वॅकन्सी. ठीक आहे. तर आपण पोस्ट वाईज पाहणार आहोत का किती पोस्टसाठी किती ॲप्लिकेशन आले होते. असिस्टंट कमिशनरसाठी 821 कॅन्डिडेट्सने अप्लाय केला होता. GSAसाठी जवळपास 2,10,000 लोकांनी अप्लाय केला होता. लॅब अटेंडंटसाठी 37,000, MTसाठी 47,000, प्रिन्सिपलसाठी 3,000. मग PGTसाठी तुम्ही पाहू शकता प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्ही इथे पाहू शकता. तुम्ही ज्यासाठी अप्लाय केला आहे ते तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. हे PGT आहे प्रत्येक सब्जेक्टचे. TGT इंग्लिश सर्वात जास्त आला आहे, 31,000 लोकांनी अप्लाय केला आहे. लायब्ररीसाठी बी चांगले कॉम्पिटिशन आहे, जवळपास 46,000. TGT मॅथमॅटिक्स 77,000, TGT सायन्स 42,000. तसेच जवळपास 9,64,897 लोकांनी अप्लाय केला आहे. ठीक आहे. तर खूप कॉम्पिटिशन राहणार आहे ह्यावेळेस KVS आणि NVSसाठी. आता सगळेजण KVS NVSची ॲन्सर कीची वाट पाहत आहे. असा अंदाजे लावण्यात येत आहे की KVS NVSची ॲन्सर की फरवरी महिन्यात येणार आहे. त्यामुळे त्याच्या वाट पाहणं सुरू आहे. त्याच्याबद्दल काही अपडेट असेल तर मी नवा व्हिडिओ टाकेल. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवे व्हिडिओ भेटत जाईल. थँक्यू सो मच.